स्थापत्य अभियंता असताना जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करतात, वावरत होते. त्या पुतळ्याच्या आजूबाजूला वावरत होते त्यावेळी जून मध्ये आणि ऑगस्ट सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक बांधकाम. एक मिनिट थांबा, मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतःहून बदली मागितली त्यांच्या हेल्थ रिझन. आपल्याला कदाचित माहिती नसेल की 1 वर्षापूर्वी त्यांना मेजर हार्ट अटॅक आलेला आणि त्याच्यामुळे ती दगदग जी आहे ती त्यांना पुन्हा छातीमध्ये थोडं दुखायला वगैरे लागलं. त्याने मला ताबडतोब फोन केला. मी त्यांना म्हटलं की नाहीतर मी त्यांना सोडलं नसतं. परंतु एक हेल्थ रिझन असं असतं की त्या वेळेला तुम्हाला फॅमिली बरोबर राहण्याची गरज आणि ते त्यांचा अधिकार आणि त्याच्यामुळे त्यांनी हा मागून घेतलेला अधिकार. त्यांची बदली कोणी करू शकत नाही. जोपर्यंत मला एक सांगतो बघा, मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या अतिशय जवळचा आहे. माझ्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री साहेब मला विचारले शब्दात उलट मीच पत्र दिलं होतं की यांच्या जागेवर आम्हाला काय जे काय असेल ते आम्हाला नवीन अधिकारी द्या. बरोबर आहे ना सर? किंवा काय एक मनुष्य जो तळमळून काम करतो, स्वतःच हेल्थ हे नसताना तुमच्याकडे तळमळून काम करतो, त्याला शेवटी काय तुम्ही त्याचा अगदी सोल बघणार का? असं शक्य. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल मला कुठलंही दुमत नाही. ते इथं नसते जिल्हाधिकारी, तुम्ही हा फॉरेस्टचा प्रश्न सोडवू शकलो नसतो, कारण त्यांनी महसूलमध्ये तळागाळातून काम केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला कोपरा त्यांना माहिती आहे, कुठे खोल आहे, कुठे पार्किंग होऊ शकतं. तुम्हाला असं पटणार नाही की त्यांनी अनेक वेळा गावामध्ये जाऊन काम केलेलं आहे. त्यांनी फील्ड ऑफिसर म्हणून सिंधुदुर्गमध्ये आपली करिअर बनवली आणि त्याच्यामुळे असा उत्कृष्ट अधिकारी जिल्ह्यामधून जाणे हे सुद्धा जिल्ह्याला एका तऱ्हेने सेटबॅक. बघा, आमची ज्याला मी एकदम वैध खातं माझ्याकडे त्यालाच अंदाजे बांधायला एवढे इफेक्टिव्हली राबवू शकलो नाही, कारण तत्कालीन जिल्हाधिकारी एवढे ऍक्टिव्ह नव्हते. आज मी करू शकलो कारण साहेब एवढे ऍक्टिव्हली काम करतात. त्याच्यामुळे बदली त्यांची कोण करू शकतो, त्यांनी स्वतःहून बदली मारली. आणि मंत्री म्हणून तुम्हाला ही मुळात मागणी मी 1 महिन्यापूर्वी मी केलेली. तिथे घटना आता घडली ना, 1 महिन्यापूर्वीचं माझं पत्र आहे की यांना उजवीकडे पोस्टिंग द्या, कारण त्यांना हेल्थ प्रॉब्लेम आहे. बघा, आज पुतळ्याची एन्क्वायरी होईपर्यंत त्यांनी चार्ज सोडलेला नाही. आज एन्क्वायरी घेऊन गेली, आज एन्क्वायरी पूर्ण झाली. त्याच्यामुळे त्यांनी आपलं काम 100% पूर्ण केले. एकही काम त्यांनी अपूर्ण नाही केलं. साहेब जिल्ह्याधिकारी काम चांगलं करत असताना, सगळं काम सगळं चाललेलं असताना ज्यावेळी सासवडीचा प्रश्न ऑन कॅमेरा सगळीकडे दाखवला गेला आणि त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची त्या कॅमेऱ्यामध्ये दिलेली अवस्था हे व्यथित होऊन जिल्हाधिकारी हा तुमच्याकडे सेम प्रश्न कंटिन्यू चौकळ आणि अकोली बाबतीत सुद्धा त्यांच्यावर सत्ता संघर्षाचा कुठेतरी बळी एक अधिकारी ठरतो असं वाटत नाही का आपल्याला? आणि आज काही जणांनी, काही राजकीय पक्षांनी आणि ग्रामस्थांनी पण सांगितलं असा जिल्हाधिकारी मिळणार नाही, पुन्हा होणार. वाक्य जे ग्रामस्थ बोलले त्यांच्याशी मी 100% सहमत आहे. परंतु जर कोणी जाहीरपणे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याचा पाठपुरावा करत असेल तर त्या अधिकाऱ्यांनी का सहन करावं? तो अधिकारी स्वमनुष्य आहे, त्यांची हेल्थ चांगली नाही हे माहीत असताना जर कोण असं करत असेल तर त्यांनी बरोबर केलं की चूक केली याचा विचार त्या व्यक्तीने केला पाहिजे. माझ्या दृष्टीने कर्तव्य काय आहे की एक चांगला मनुष्य त्याचं हेल्थला काय होऊ नये हे माझं कर्तव्य मी केलं. मी पत्र दिलं नाही, पण बदलीला त्यांच्या जिल्ह्यात आज नाही. पुतळ्याचं प्रकरण घडण्यापूर्वी त्यांनी 1 महिना अगोदर इच्छा प्रदर्शित केली होती आणि 1 वर्षापूर्वी 1 महिन्यापूर्वी मी माझं पत्र नाही. पण भाई काही झालं नाही. ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जात आहे त्यामुळे सगळ्यांना पार्श्वभूमीवर नाही. तुमच्या माध्यमातून तुम्ही तर सारखे हे करत असता, दाखवत असता. दुसरं पाहिजे की दाखवा की स्वखुशीने त्यांनी ट्रान्सफर मागितले की होती आणि त्याच्यामुळे शासनाने त्याचा विचार करून त्यांनी ट्रान्सफर केली. मुळात प्रश्न असा राहिला की कलेक्टरांची बदली झाली पण त्या बांधकाम अधिकारी स्थापत्य अभियंता तिथे वावरत होते त्यांच्यावर काय झालं नाही. हे बघा, त्यांना कोण पाठवलं? हा प्रश्न तुम्ही संबंधित मंत्र्यांना विचारला पाहिजे. आपले पालकमंत्री हेच पीडब्ल्यूडीचे मंत्री आहेत, ते आपल्या डिपार्टमेंटला विचारू शकतात. मी विचारू शकतो का त्यांच्या
त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही मला विचारला मी खरोखर तुम्ही आमच्या दोघांमध्ये वाद लावून देणार काही सिंधुदुर्गाचे नाही, नाही, पण भूमिपुत्र ते या. मुख्यमंत्र्यांचे जर- जवळचे जर- म्हणून सांगता. कलेक्टर- मग हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडणार का? हे बघा तुमच्याकडे जी माहिती आहे ती माहिती माझ्याकडे नाही आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री माफी मागतात. जिल्हाधिकारी इथे कायम ठेवावं, त्यांची बदली करू नये. आता ऑलरेडी बदली झाली आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री तुमचे आहेत भाई. एक चांगला अधिकारी आपल्या जिल्ह्यात भाई, आचारसंहिता भाई, लागते. मुख्यमंत्री तुम्ही सिंधुदुर्गाची भूमी तावडे साहेब, या जिल्ह्यासाठी प्रयत्न करणार काय मुख्यमंत्री तुमचे तुम्हाला सांगतो बघा त्यांनी मला सांगितलं कधी काल जरी सांगितलं तुम्ही टास्क घ्या मला काही याच्यामध्ये अडचण नाही त्यांना स्वतःचा हेल्थ प्रॉब्लेम आहे हेल्थ प्रॉब्लेम असल्यामुळे ते हे करतात तुम्ही असं हे जर याच्या-